सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते वेळणकर बालकाश्रमात वह्या वाटप, लोकहित मंचचा स्तुत्य उपक्रम. सांगली सामाजिक बांधिलकी जप्त, गोरगरीब आणि अनाथ मुलींच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी सांगलीतील लोकहित मंचच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. सांगलीतील प्रसिद्ध उद्योगरत्न वीरा वेळणकर बालकाश्रमातील मुलींना सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि हातकणंगले मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने यांच्या शुभहस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून कौतुक. याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी लोकहित मंचच्या कार्याचा गौरव केला. लोकहित मंचने नेहमीच सामाजिक भान ठेवून काम केले आहे. गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्यांच्या माध्यमातून मदत करून मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी एक उत्तम आदर्श घालून दिला आहे. अशा शब्दांत त्यांनी मनोज भिसे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. बालकाश्रमासाठी नेहमीच सहकार्य करू आमदार अशोकराव माने. हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. लोकहित मंचच्या भावी उपक्रमांना शुभेच्छा देताना ते म्हणाले, या अनाथ बालकाश्रमासाठी आणि लोकहित मंचच्या पुढील प्रत्येक सामाजिक कार्यात आमचे नेहमीच योगदान आणि सहकार्य राहील. मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाप्रसंगी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, विक्रम वाघमोडे, जयराज बर्गे, रोहित दौंडे, अमित कुंभार आणि युसुफ पटवेगार उपस्थित होते. तसेच उद्योगरत्न वीरा वेळणकर अनाथ बालकाश्रमाच्या वतीने श्रीमती आरती तळवलकर, श्रीमती निवेदिता ढाकणे, सौ स्मिता सपकाळ, सौ विद्या जोशी, गीता पाटसुते, नेहा कुलकर्णी यांच्यासह आश्रमातील सर्व कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. व्हिडिओ स्क्रिप्टसाठी प्रेक्षकांसाठी आवाहन, अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. वेळणकर अनाथ बालकाश्रम सर्व पदाधिकारी, मॅडम, आमचे लोकहित मंच सांगली अध्यक्ष मनोज भिसे साहेब, इतर सर्व पदाधिकारी. जास्त बोलत नाही, फक्त हा एक फार चांगला उपक्रम आहे की आपण वह्या आणि हे वाटतो आणि एक चांगला उपक्रम आहे. मला वाटतं आता नवीन आर्थिक नवीन वर्ष चालू होतं आहे, नक्कीच त्याचा उपयोग होईल. मी परत इथे मला बोलवल्याबद्दल आभार मानतो सगळ्यांचे आणि जय जय.